मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांना कल्पना आहेच 22 तारखेला आपला रोल आउट झालेलं. त्यानंतर ज्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे त्या अनुषंगानं छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आम्हाला आशा आहे की हा जो व्हिडिओ आहे आपल्या सर्वांना मदत करेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो CBSचं जे काही वर्क आहे आपलं कंप्लीट वर्क फ्लो तो आपण या ठिकाणी जो काय समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण एकदा लॉग इन केल्यानंतर जसं आपण सुरुवातीपासून ऐकत आलेलो आहोत की IT 2.0 आणि फिनॅकल हे फुल्ली इंटिग्रेटेड नाही आहेत, परंतु ते पार्शली इंटिग्रेटेड आहेतच. तर त्या अनुषंगानं बरेचसे कन्फ्युजन्स आपल्या लोकांच्या मनामध्ये आहेत की तो डेटा कसा रिअल टाईममध्ये फिट करेल किंवा काय. तर या अनुषंगानं हा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी आपण ट्रेझररने लॉग इन करून त्या ऑफिसचा जो काही डे बिगिन आहे तो आपण करू. आपण पाहू शकतो 22 तारखेचा डे बिगिन आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. सिंगल हँड ऑफिस आपण घेतलेलं आहे जेणेकरून सोपं जाईल आपल्याला. त्यानंतर आपण काउंटर अलोकेशन्स या ठिकाणी करतो आहोत. ऑफिसचं नाव आपण सिलेक्ट केलेलं आहे. जो कोणी एम्प्लॉई त्या ऑफिसमध्ये काम करेल 1+1चं ऑफिस त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे समजण्यासाठी आपण जो कोणी काउंटर PA असेल त्याला आपण काउंटर लोकेट करून या ठिकाणी देतो आहोत. त्यासाठी ट्रेडिशनल पद्धतीनं शिफ्ट आणि काउंटर सिलेक्ट केलं. वरती पॉपअप मेसेज एक जनरेट झाला आहे. हे काउंटर जे आहे यांना आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आता जो कोणी काउंटर PA आहे तो कम्प्युटरवरती त्याच्याला लॉग इन करेल TOTPच्या माध्यमातून आणि बुकिंग सोल्युशन्समध्ये जाईल तो. त्यानंतर त्याला काउंटर ऑपरेशन्सचं कार्ड त्याला सिलेक्ट करावं लागेल आणि आपण पाहू शकतो त्याला शिप बिगिन करावी लागेल. त्यांनी शिप बिगिन केल्यानंतर पुन्हा त्याचा जो त्याला बाकीचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते त्या ठिकाणी करता येऊ शकतील. त्यानं शिप बिगिनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्याला जे काही काउंटर दिलेलं आहे आपण ते अलोकेट केले आणि आपण पाहू शकतो शिप बिगिन सक्सेसफुलीचा मेसेज त्याला आलेला आहे. आणि यानंतर तो त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत MPCMचे तो ते या ठिकाणी करू शकणार आहे. या ठिकाणी त्याला आता काउंटरला CBSसाठी जी काही कॅश वापरायची आहे त्यासाठी तो रिक्वेस्ट कॅश ॲडव्हान्स मागवतो आहे. रिक्वेस्ट कॅशला त्यांनी क्लिक केलं. त्यानंतर रिक्वेस्ट कॅश फ्रॉम ट्रेझरीला तो टिक करेल आणि कॅश जी काही अमाऊंट त्याला मागवायची आहे ती अमाऊंट तो या ठिकाणी टाकेल. जेवढा त्याला ॲडव्हान्स हवा आहे CBS ट्रान्झॅक्शनसाठी 50,000 रुपये त्याने ॲडव्हान्स टाकला आणि सबमिट रिक्वेस्ट करेल. सबमिट रिक्वेस्ट केल्यानंतर तो जो पॉपअप आहे तो वरती जनरेट झाला आहे. पॉपअपवरती आपण लक्ष ठेवायचं ते व्यवस्थित जनरेट झाले पाहिजेत. ग्रीन रंगात आले म्हणजे सगळा तो फ्लो व्यवस्थित झालेला आहे. आता जो ट्रेझरी सुपरवायझर आहे त्याला आपल्याला लॉग इन करावं लागेल. ट्रेझरी ऑपरेटर सुपरवायझरमध्ये आपण लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे ट्रेझरर आणि SPM एकत्रच असल्यामुळे हे अशा पद्धतीचे ऑप्शन्स या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्रोसेसमध्ये आपण जायचं आणि प्रोसेसमध्ये ही जी रिक्वेस्ट आहे ही आपल्याला आलेली या ठिकाणी दिसेल. या रिक्वेस्टला आपण प्रोसेस करायचं आणि त्याला प्रोसेस केल्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं त्याला कोणते डिनॉमिनेशन द्यायचे आहेत ते डिनॉमिनेशन आपल्याला तो विचारेल. जे काही आहे ते आपण टाकायचे. सध्या आपण सुरुवातच असल्यामुळे आपण ₹1 डिनॉमिनेशनमध्येच हे आपण टाकलेले आहेत. याला सबमिट करायचं. मेसेज येईल कॅश कन्फर्मेशनसाठी तो विचारेल आणि ती जी कॅश आहे ही सबमिट होऊन जाईल. पॉपअप हिरव्या रंगामध्ये जनरेट झाला आहे. आता आपल्याला ही जी कॅश आहे ही त्या काउंटर PAला तिकडे रिसीव्ह करावी लागेल. तो जो काउंटर PA आहे आपल्या लॉग इनमध्ये जाऊन ही जी काही कॅश आहे जी आपल्याला ट्रेझररने सप्लाय केलेली आहे हा रिसीव्ह करेल. त्याच्यासाठी पुन्हा काउंटर ऑपरेशन्समध्ये रिक्वेस्ट कॅश आणि यावेळेस एक्नॉलेजमेंटचा त्यांना मेनू त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. 4थ्या नंबरचा मेनू आपण पाहू शकतो. या ठिकाणी ह्या रिक्वेस्ट ID आलेल्या आहेत. या ॲक्शनला आपण क्लिक केलं की तो दाखवू शकेल आपल्याला की कोणी अमाऊंट पाठवलेली आहे, किती अमाऊंट पाठवलेली आहे, सगळे डिटेल्स. त्याच्यासमोरचा जो काही ग्रीन टॅब आहे ॲथॉराईजला आपण क्लिक केलं की ती जी कॅश आहे ती आपल्याला एक्नॉलेज केली. एकदा ही कॅश एक्नॉलेज केल्यानंतर आपल्याला होममध्ये जावं लागेल आणि आता आपण पाहू शकतो आपलं वॉलेट जे आहे ते अपडेट झालेलं आहे. जो काही ॲडव्हान्स आपण मागितला होता तो या ठिकाणी फ्लो झालेला आहे. अशा पद्धतीनं हा जो ॲडव्हान्स आहे हा फ्लो होतो. त्यानंतर आपण आपल्या फिनॅकलला लॉग इन करायचं. फिनॅकलला लॉग इन केल्यानंतर जे आपला युजर ID आहे तो आपण बघायचा. सुरुवातीला आपलं अकाउंट चेक करून घ्यायचं. नील आहे. आजच्या दिवसामध्ये आपण कोणतेही पैसे घेतलेले नाही आहेत. आता हा जो काही 50,000 रुपयाचा ट्रान्झॅक्शन्स आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या टेलरनी आपला सोल ID प्लस आपला टेलर अकाउंट त्याला टाकायचा आणि जो काही ॲडव्हान्स आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे टेलर कॅशचा तिथं अकाउंट येईल. ती अमाऊंट टाकायची आहे. ॲडला आपण क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला वॉल्ट अकाउंट सिलेक्ट करावं लागेल जे आपल्या ऑफिसचा सोल ID प्लस 406 ते फ्लो होईल आणि ह्या ज्या एंट्रीज आहेत आपण ऑटो डेबिट क्रेडिट स्वरूपात सेटल करू शकू. अशा पद्धतीनं 50,000 रुपयाचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते पोस्ट झालेलं आहे. नंतर हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हा जो STMमधून आपण सुपरवायझरकडनं ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या काउंटरला हे जे अमाऊंट आहे 50,000 रुपये आलेली आपण पाहू शकतो. त्यानंतर आपल्याला जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत ते त्यांनी आपल्या फिनॅकलचं वर्क करायचं आणि दिवसभराच्या नंतर तो चेक करेल STCPAIEमध्ये. तर त्याची जी काही टोटल पोझिशन आहे ती 33,000 रुपये तो या ठिकाणी आपल्याला दाखवतो आहे की आता माझ्याकडे 33,000 रुपये ही कॅश
बॅलन्स आहे. आपण सकाळी 50,000 ॲडव्हान्स घेतला होता आणि 33,000 आता बॅलन्स आहे आपल्याजवळ. तर त्याच्यासाठी यासाठी एक छोटा फॉर्म्युला आपण या ठिकाणी ठेवलेला आहे की तुमची नेट कॅश टू बी ॲडजस्टेड इज इक्वल टू STCPI मध्ये जी काही कॅश असेल ती कॅश वजा कॅश रिसिव्ड फ्रॉम ट्रेझरी, जो काही तुम्ही ॲडव्हान्स घेतला आहे तो तुम्ही मायनस करायचा. तर त्या पद्धतीनं आपण मायनस प्लस मायनस केल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी 33,000 रुपये आपल्याला बॅलन्स होते आणि 50,000 रुपये आपण ॲडव्हान्स या ठिकाणी घेतला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला 17,000 रुपये जे आहेत ते आपल्याला शॉर्ट येत आहेत साधारणतः. म्हणजे प्लस जो आपला फिगर आहे तो मायनसमध्ये येतो. 33,000 रुपये आपली कॅश आहे आणि 50,000 रुपये ॲडव्हान्स घेतला होता, मायनस 17,000 रुपये आपली प्लस मायनसची व्यवस्था या ठिकाणी आपण झालेली आपण पाहू शकता. या ठिकाणी हा जो फिगर आहे हा जर का मायनसमध्ये असेल तर आपल्याला त्याचं पेमेंट करायचं आहे वॉलेट ॲडजस्टमेंटमध्ये, आणि हा फिगर जर का प्लसमध्ये असेल, आपण ॲडव्हान्स घेतला आहे त्याच्या तुलनेमध्ये जर का हा प्लसमध्ये असेल तर आपल्याला ही जी ॲडजस्टमेंट आहे वॉलेटला ही रिसिप्ट साईडला करायची आहे. एवढं साधं फक्त लॉजिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर का आपली अमाऊंट किंवा आपलं जी काही बॅलन्स आहे ते जर मायनसमध्ये येत असेल तर आपल्याला पेमेंट वॉलेटला ॲडजस्ट करायचं आहे, आणि जर का ती प्लसमध्ये एंट्री येत असेल तर ती रिसिप्ट साईडला आपल्याला मॅनेज करायची आहे. तर आपल्याला जे काही फिगर्स आहेत ते या ठिकाणी मिळालेले आहेत. आता पुन्हा आपण आपल्या APTमध्ये यायचं, बुकिंग सोल्युशन्समध्ये आपण जायचं. आपल्याला हे जे आता ॲडजस्ट आहेत वॉलेट ॲडजस्टमेंट आपल्याला करायचं आहे. आता इथपर्यंत फक्त आपल्या वॉलेटमध्ये 50,000ची एकच एंट्री या ठिकाणी आहे. आता आपण ती जी 33,000ची एंट्री आहे ती आपण या ठिकाणी मारतो. त्यानंतर आपण काउंटर ऑपरेशन्समध्ये जायचं आणि या ठिकाणी मिसलेनियस ट्रान्झॅक्शन अकाउंटिंग म्हणून एक ऑप्शन आपल्याला मिळेल, यामध्ये आपल्याला जायचं आहे. मिसलेनियस अकाउंट ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण गेलो की आपल्यासमोर अशा ऑप्शन्स येतील, ॲडजस्ट रिसिप्ट अँड पेमेंट्स, या ठिकाणी आपण जायचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात खाली त्याचे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत, वॉलेट ॲडजस्टमेंट रिसिप्ट आणि वॉलेट ॲडजस्टमेंट पेमेंट. ते या ठिकाणी मायनसमध्ये आली होती अमाऊंट, म्हणून आपण वॉलेट ॲडजस्टमेंट पेमेंटला आपण या ठिकाणी टिक करतो आणि अमाऊंट जी आहे ती आपण या ठिकाणी जी आपल्याला ॲडजस्टेड अमाऊंट आहे ती आपण टाकतो. 17,000 रुपये आपल्याला पेमेंट दाखवायचं आहे, याला सबमिट करायचं आहे आपल्याला. सबमिट केल्यानंतर आपण पाहू शकतो ही जी पोस्टेड एंट्री आहे ही सक्सेसफुल झाली आहे. आता आपलं वॉलेट जे आहे ते 33,000 रुपयापर्यंत ते आलेलं असेल. आपण पुन्हा होममध्ये जायचं, वॉलेटला आपण पाहू शकतो आता 33,000 रुपये आलेले आहेत. सकाळी 50 घेतले होते, 17चं आपण पेमेंट दाखवलं, आता 33,000 रुपये आपल्याजवळ बॅलन्स आहेत. आता हे हार्ड कॅश आहे आपली STCPI मध्ये, याचंसुद्धा आपण काळजी हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आता हे जे 33,000 रुपये आहेत आपल्याला ट्रेझररला ट्रान्सफर करून टाकायचे आहेत. पुन्हा आपण काउंटर ऑपरेशन्समधून ट्रान्सफर कॅशमध्ये जायचं आहे, काउंटर टू ट्रेझरीला टिक करायचं आहे आणि जी काही अमाऊंट आहे आपली वॉलेटमध्ये ती आपण टाकायची आहे, जी आहे 33,000 रुपये. आणि जे काही डिनॉमिनेशन असतील ते डिनॉमिनेशन आपल्याला टाकायचे आहेत. जेव्हा जेव्हा बी कॅश पाठवू तेव्हा तेव्हा डिनॉमिनेशन टाकायचे आहेत, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर एक पॉपअप मेसेज जनरेट होईल आफ्टर सबमिशन की तुमची जी काही कॅश आहे ती तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट केलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी हा पॉपअप जनरेट झालेला आहे आणि ही जी कॅश आहे आता जो ट्रेझरर आहे तो त्या ठिकाणी एक्नॉलेज करेल. ट्रेझरीचा जो काही सुपरवायझर आहे तो त्या ठिकाणी रिसीव करेल. पुन्हा तो त्याच्या ट्रेझरीमध्ये जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण पाठवलेली जी काही कॅश आहे ती या ठिकाणी आलेली आहे. तो प्रोसेस या ठिकाणी करेल. रेमिटन्स कोणत्या काउंटरने पाठवलेला आहे, किती अमाऊंट आहे ती आलेली आहे, याला प्रोसेस त्यांनी करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर असा मेसेज पॉपअप होईल. त्याला आपण कन्फर्म केलं की ही जी कॅश आहे, ही जी एंट्री आहे या ट्रेझररच्या डॅशबोर्डमधनं निघून जाईल आणि एक पॉपअप जो मेसेज आहे सक्सेसफुलचा तो या ठिकाणी जनरेट होईल. त्यानंतर जर आता आपण पाहिलं आपलं वॉलेट, तर हे ट्रेझरीचं वॉलेट आहे. ट्रेझरीचं वॉलेट आपण या ठिकाणी पाहू शकतो 6,20,912 रुपये यामध्ये या ठिकाणी जमा झालेले असतील आफ्टर हे जे 33,000 आहेत हे रिसीव्ह केल्यानंतर. आता आपण पुन्हा फिनॅकलमध्ये येऊ. या ठिकाणी आता आपण बघू आपल्याजवळ जे 33,000 रुपये आहेत वॉलेटला पडून ते आपल्याला STMच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला त्यांना पाठवून द्यावे लागतील. त्याच्यानंतर आपण तो STMचं ट्रान्झॅक्शन जसं सकाळी केलं होतं त्याच्या व्हाईस वर्सा सुरुवातीला आपल्याला आपण टेलर अकाउंट टाकलं होतं तर यावेळेस आपल्याला वॉल्ट अकाउंट टाकावं लागेल आणि जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट टाकायची. ॲडमध्ये जाऊन आपल्या टेलर अकाउंटला आपल्याला टाकावं लागेल आणि टेलर अकाउंटला टाकल्यानंतर ते कॉन्ट्रा जे अमाऊंट आहे ती कॉन्ट्रामध्ये ॲडजस्ट होईल. ॲडजस्ट झाल्यानंतर ती पोस्ट करायची आपल्याला. हा जो STMचा ID जनरेट होईल हा जो STMचा ID आपण सुपरवायझरमधनं व्हेरीफाय करायचा. आता जर का आपण HSCLला NQ केलं तर वॉल्ट अकाउंट जे आहे आपलं ते नील झालेलं असेल. STCPI मध्ये सुद्धा नील कॅश आपण या ठिकाणी पाहू शकतो. अशा पद्धतीनं काउंटर PAनं सगळं काम केलं. आता तो पुन्हा काउंटर PA आपल्या याच्यामध्ये लॉग इन करेल. लॉग इन केल्यानंतर तो पुन्हा बुकिंग सोल्युशन्समध्ये जाईल. आपल्या काउंटर ऑपरेशन्समध्ये त्याला जावं लागेल.
आणि त्यानंतर काउंटर ऑपरेशन्समध्ये ते गेल्यानंतर त्याला त्याचं जे काही कॉमन अकाउंट सबमिट आहे ते त्याला त्या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला युजर आय डी आहे आणि 3 ऑप्शन्स आहेत. या जनरेट अकाउंटला आपण क्लिक करायचं, एक मेसेज पॉपअप होईल, त्याला यस म्हणायचं आहे. यामध्ये तो एक मेसेज आपल्याला देतोय की तुम्ही IPBB आणि CBHच्या सुद्धा एंट्रीज व्हेरीफाय करा. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण जेव्हा सबमिट अकाउंटला क्लिक करू तर आपल्याला हे वारंवार रिफ्रेश करायचं आहे. जोपर्यंत या ठिकाणी हा रनिंग स्टेटस कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला रिफ्रेश करत राहायचं आहे. रनिंग स्टेटस कंप्लीट आला आहे म्हटलं म्हणजे ज्या प्रत्येक GLमध्ये ते जे आकडे आहेत ते फेच झालेले आहेत. त्यानंतर आपण फेच अकाउंट करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर ही जी वॉलेट ॲडजस्टमेंट आहे ही आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपण या ठिकाणी पाहू शकतो सकाळी 50,000 रुपये दिले होते, वॉलेटला आपण 17,000 रुपये दिलेले आहेत आणि कॅश ट्रान्सफर केलेली आहे 33,000 रुपये. अशा पद्धतीने रिसिप्ट आणि पेमेंट जुळलेली आहे. रिसिप्ट आणि पेमेंट डिफरन्स आपला नील झालेला आहे. अशा पद्धतीने अकाउंट सबमिटेड सक्सेसफुलीचा एक मेसेज आपल्याला येईल. आणि आता जो कोणी ट्रेझरर सुपरवायझर असेल त्यालासुद्धा हे जे अकाउंट आहे हे आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करावं लागेल. एकदा याने हे जे आहे ट्रेझररने हे अकाउंट व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी आपला जो युजर आहे तो आपण व्हेरीफाय करायचा, याला फेच म्हणायचं. जे काही अकाउंट सबमिट केलेलं आहे ते या ठिकाणी येईल. पुन्हा आपण खाली स्क्रोल करायचं आणि या ठिकाणी व्हेरीफाय अकाउंट्स असेल त्याला आपण क्लिक करायचं. जर का ते टॅली नसेल तर व्हेरीफायचा टॅबच आपल्याला ॲक्टिव्ह होणार नाही आणि ते टॅली होतं म्हणून ते व्हेरीफाय झालं. या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये मेसेज आला की अकाउंट टॅलीड या ठिकाणी. पुन्हा त्यानंतर आपल्याला जो कोणी काउंटर PA असेल किंवा काउंटर PAचं जे काही कम्प्युटर असेल त्याच्यावर आपल्याला लॉग इन व्हावं लागेल आणि आपल्याला त्याची जी काही शिफ्ट आहे ती शिफ्टसुद्धा आपल्याला एंड करावी लागेल. पुन्हा आपण काउंटर ऑपरेशन्समध्ये आणि सगळ्यात खाली एंड युअर शिफ्ट नावाचा ऑप्शन आहे, आपल्याला त्याला क्लिक करावं लागेल. एंड युअर शिफ्टला आपण क्लिक केल्यानंतर त्याचा मेसेज येईल. आपण अकाउंट सबमिट केलेला आहे. या ठिकाणी शिफ्ट एंडचा एक मेसेज असेल त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे. शिफ्ट एंड डन सक्सेसफुली असा एक मेसेज आपल्याला दिसेल या ठिकाणी. पुन्हा आपल्याला लॉग इन करून सुपरवायझरमध्ये जाऊन ही जी शिफ्ट आहे ही शिफ्ट आपल्याला व्हेरीफाय करावी लागेल. तर अशा पद्धतीनं एकदा सुपरवायझरने त्याची शिफ्ट एकदा व्हेरीफाय केली तत्पूर्वी त्याला CBS डेटा फेच हे जे ऑप्शन्स आहे त्यांना टिक करावं लागेल. इंटिग्रेटेडला जसंही आपण फेच करू या ठिकाणी आपण ऑलरेडी डेटा फेच केलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी फेच आलेला नाही. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी फिगर्स या ठिकाणी दिसतील आणि हे फिगर्स या ठिकाणी येतील. ते आलेले फिगर्स जे आहेत ते व्यवस्थित आहेत की नाहीत याची आपण खातरजमा करून घ्यायची आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही फिनेकल आणि आपल्या काउंटरचं जे काही काम आहे ते या ठिकाणी संपलेलं असेल. तर अशा पद्धतीनं एक काउंटर PA आपल्या CBHचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे तो त्या पद्धतीनं सेटल करू शकतो. IPBB डेडिकेटेड काउंटरसाठी सुरुवातीलाच्या काळामध्ये थोडासा प्रॉब्लेम राहील. तर तोपर्यंत आपण IPBB एजंट्स म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये जे काही पोस्टमन कार्यरत असतील किंवा डाकसेवक असतील की ज्यांना आपण हे IPBBचे एंड युजरचे राईट्स दिलेले आहेत आणि त्यांना ते IPBBचं वॉलेट आहे ते सुद्धा आपले ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी करू शकतील. जर का त्यांनी ट्रान्झॅक्शन्स केले असतील तर ते ट्रान्झॅक्शनसुद्धा आपल्याला काउंटर ॲडजस्टमेंटमध्येच वॉलेट ॲडजस्टमेंटमध्ये ॲडजस्ट करावे लागतील. आणि आपण CBS डेटा फेचला क्लिक केलं तसंच आपल्याला IPBB डेटा फेचला क्लिक करावं लागेल आणि त्यांनी दिवसभरात केलेले ट्रान्झॅक्शन जे आहेत ते त्या ठिकाणी डिस्प्ले होतील. ते डिस्प्ले झालेले ट्रान्झॅक्शन्स आणि त्यांनी केलेले सगळे व्हाउचर्स टॅली झालेले असल्यानंतर आपण त्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला आता ट्रेझरीचा डे एंड करावा लागेल आणि ट्रेझरीचा डे एंड केल्यानंतर आपल्याला त्याचा जो काही डेली अकाउंट आहे तो डेली अकाउंट्समधून काढून त्याच्यासोबत आपल्या ज्या बी काही डॉक्युमेंट आहेत जे आपल्याला अकाउंट्स ऑफिसला वगैरे पाठवायचे आहेत, काउंटरला बी काही बुकिंग झालेलं असेल तर काउंटरचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा ते जी अमाऊंट आहे ती सुद्धा त्या डेली अकाउंटमध्ये ऑटोमॅटिक येईल. आणि आपल्याला ट्रेझरर कॅशबुकसुद्धा चेक करायचं आहे. ट्रेझरर कॅशबुकमध्ये असलेली बॅलन्स कॅश बॅलन्स आणि डेली अकाउंटमध्ये असलेलं कॅश बॅलन्स हे आपलं टॅली झालं म्हणजे आपलं ऑफिस या ठिकाणी जुडलं. आणि यामध्ये आपण जेव्हा डेली अकाउंट जनरेट करू त्यावेळेस आपल्याला असं सुद्धा कळेल की ज्या पद्धतीनं जुन्या सिनेरिओमध्ये मेघदूत मिलेनियममध्ये काम करत असताना सगळ्यात खाली शेवटच्या पेजवरती आपल्याला त्या BOच्या डिटेल्ससुद्धा दिसायच्या, तशा BOच्या डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. हे जे डेली अकाउंट आहे हे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा प्रकारांमध्ये असेल आणि सगळ्या BOचं बॅलन्स, स्टॅम्प, इन्व्हेंटरी, तुमच्याकडे जर का काही चेक डिपॉझिट असतील प्रोसेस असतील तर ते सुद्धा या ठिकाणी येतील. त्यानंतर आपण सब अकाउंटमध्ये ते डेली अकाउंट जनरेट करायचं. आपली सब अकाउंटची जी काही अकाउंट बॅग आहे ती क्लोज करायची. एक जे काही लेबल आहे ते सिस्टममधनं जनरेट होईल आणि त्यानंतर आपण ही जी बॅग आहे ही डिस्पॅच करायची आहे, त्याची मेल लिस्टसुद्धा निघेल आणि त्यानंतर आपण यामध्ये डे एंड करायचं आहे. जर का एवढं सगळं केल्यानंतरही जर का कुठे काही अडचण आलीच
तर झालेला डे एंडसुद्धा रिव्हर्स या ठिकाणी करता येऊ शकतो, पण दॅट इज एक्सेप्शनल केस. दरवेळेसच डिव्हिजन ऑफिस आपल्याला तो जो डे एंड आहे हा रिव्हर्स करून देणार नाही. तर ॲज अन एक्सेप्शनल केस किंवा जर का लिगल व व्हॅलिड रिझन असेल तर डिव्हिजन ऑफिस आपल्याला तो रिव्हर्सही करून देऊ शकतो. या ठिकाणी डायरेक्टोरेटनी एक गाईडलाईन्स या ठिकाणी इश्यू केलेले आहेत की तुमचा जर का एखाद्या दिवशीचा हिशोब काही कारणानं जुळत नसेल तर तो तुम्ही नेक्स्ट डेला सुद्धा जोडू शकता, परंतु IPBB आणि CBSचे जे काही फिगर्स आहेत हे आपण नेक्स्ट डेला फेच करू शकत नाही. तर त्यामुळे काहीही झालं तरी ज्या दिवशी जर का आपण फिनॅकलमध्ये काम केलेलं असेल आणि जर का आपले डेली अकाउंट जात नसेल तर मिळेल ते ऑप्शन्स घेऊन किंवा डिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला आपले जे काही फिगर्स आहेत तर ते फेच करून घ्यायचे आहेत, कारण की आजचे फिगर दुसऱ्या दिवशी फेच करण्याची कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नाही आहे. बाकीचा डे एंड वगैरे तुमचा उद्या तुम्ही करू शकता, काउंटर सबमिशन वगैरे उद्या तुम्ही करू शकता, पण परमेश्वर करो अशा प्रकारचा प्रसंगच आपल्याला येऊ नये. त्यामुळे आपण सुरुवातीलाच्या काही दिवस सर्वांनी प्रिकॉशन्स घ्यायचं आहे आणि सगळेच्या सगळे फ्लो खूप छान चालत आहेत सध्या तरी. तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांसोबत हे सगळं सांगायचं होतं. मला आशा आहे की आपल्या सर्वांना कदाचित हे मदत करेल. आपण ऐकून घेतलं. धन्यवाद आपल्या सर्वांचे. थँक्यू.